नॅशनल हायवे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात. एकाच कुटुंबातील बहीण भाऊ व मुलगा दगावले. मुंबई-आग्रा महामार्गावर टाटा पंच या गाडीने गाडी क्रमांक MH15 JM 5182 या गाडीने एकूण 6 जण नाशिकहून मालेगावकडे म्हणजेच मुक्ताईनगरकडे जात होते. चालकाचा ताबा सुटला म्हणायचा किंवा काय झाले असेल. गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांमध्ये पलटी झाली. त्यामध्ये प्रथमेश दीपक वय 3 वर्ष, अंकिता किशोर नाफाडे वय 30 वर्ष, दीपक किशोर नाफाडे वय 38 वर्ष या तिघांचा मृत्यू झालेला आहे. तसेच इतर तिघांना मालेगाव व नाशिक येथे हलवण्यात आले आहे. याबाबत देवळा पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केलेले आहे. या ठिकाणी रस्त्याला उतार असल्यामुळे अनेक वाहने ही भरधाव वेगाने चालत असतात. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरीही नॅशनल हायवे विभागाने लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक माहिती अशा पद्धतीची मिळाली आहे की पुढील तपास देवळा पोलीस स्टेशन करीत आहे. देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड.